हिरण्यकश्यपू. आणि तो राजा चांगला नव्हता. राजा काय असतं, राजाचं काम सगळे त्याच्या प्रजेमध्ये राहणारे माणसं व्यवस्थित आहे का नाही, सगळ्यांना घरं आहेत का नाही, खायला प्यायला मिळतं का, मुलांना शिकायला मिळतं, मुलं काय म्हणतात आनंदी आहेत का, सगळी माणसं आनंदी आहेत, न भांडता वगैरे छान व्यवस्थित राहतात का नाही, हे सगळं राजाने बघायचं असतं. आणि शत्रू कोणी आलं तर त्यांना युद्ध करून त्यांच्या माणसांचं रक्षण करायचं असतं राजाने, हो की नाही. पण हा राजा तसा काय करायचा, तो काय करायचा, तो जरा दुष्ट होता. काय होता, दुष्ट. आणि तो असुर होता. असुर, असुर म्हणजे काय, अरे वा, राक्षस जाती हो, म्हणजे त्याचे विचार सगळे वाईट, सगळं वाईट. आणि त्याला काय वाटायचं, मी सगळ्यात श्रेष्ठ. कोणापेक्षा श्रेष्ठ, देवापेक्षा श्रेष्ठ, कळलं. आणि त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं प्रल्हाद. ऐकलं असेल ना कोणी, प्रल्हाद ऐकलंय का. हां, तर तो प्रल्हाद ज्याचा मुलगा होता ना, तो देवभक्त होता. कोण होता, आणि त्याचे देव इष्टदेव म्हणजे विष्णू होते. कोण होते, विष्णू. तर तो नेहमी विष्णूची आराधना करायचा. आता तुम्ही कसं ओम नमः शिवाय म्हटलं की नाही, तसं तो ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचा. प्रत्येक देवाचं वेगळी वेगळी आराधना असते. तर तो तसं म्हणायचा आणि नेहमी आठवण करायची विष्णूचा वगैरे, ते विष्णूची, आणि त्याची पूजा करायचा. तेव्हा एकदा हिरण्यकश्यपू त्याचे वडील होते ना, राजा होता पण त्याची वडील होती, त्याने राग यायचा, तू असं कसं देवाची पूजा करतो. म्हणायचा, हो, कारण मला हा देवच मला आवडतो, आणि देव म्हणजेच सगळ्यात चांगला असतो, श्रेष्ठ असतो. तर तो हिरण्यकश्यपू म्हणायचा, नाही, देव चांगला नाही, मी चांगला, मी सगळ्यात श्रेष्ठ, असं म्हणायचं. आणि त्यामुळे काय झालं, हिरण्यकश्यपूने ना प्रल्हादाला त्रास द्यायला सुरू केला. काय केलं, त्रास द्यायला सुरू केला. आणि पण वरती तो जेव्हा देवाचं नाव घेत होता ना, विष्णूचं, तेव्हा विष्णू नेहमी ऐकायचा. आणि तो म्हणायचा, अरे वा, एवढं लहान बाळ माझं नाव घेतो आणि माझी आराधना करतो, तो नेहमी माझं स्मरण करतो. तर देवाला पण तो खूप प्रिय होता. तर ह्याने त्रास द्यायला सुरू केला. कोणी, हिरण्यकश्यपूने त्रास द्यायला सुरू केला त्या मुलाला, लहान त्याचाच मुलगा, पण तो त्रास द्यायला सुरू केला. कारण तो राक्षस होता ना, म्हणून त्याला कोण चांगलं, कुणाबद्दल दया नाही, काहीच नाही. म्हणून मग जेव्हा त्याने कसा त्रास द्यायला सुरू केला, एकदा त्याच्या दासीला सांगितलं, तिकडे घेऊन जा त्याला आणि वरती कड्यावरून फेकून दे खाली. वर असं करायला गेले. तेवढ्यात काय झालं माहिती का, चमत्कार झाला. चमत्कार ऐकलंय का तुम्ही. तर जेव्हा ती बाईने त्याला ढकलून दिलं, तेव्हा एक छानपैकी खाली एक मऊ झाडांचं पान होतं. पान सगळी झालं. तर तो प्रल्हाद जाताना असं पडत होता, तेव्हा तो विष्णूचं नाव घेत होता आणि तो बरोबर ते मऊ झाडामध्ये पडला. त्याला कुठेच लागलं नाही. मग घरी आल्यावर आठवड्यात आल्यावर तिने सांगितलं, हो, मी प्रल्हादला फेकून दिलं आणि प्रल्हाद जिवंत आहे अजून. असं करून पुष्कळ एकदा त्याला आणखी काहीतरी केलं, असं करून त्याला त्रास द्यायला सुरू केला. मग त्याची एक आत्या होती, प्रल्हादची आत्या म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण. तिचं नाव काय होतं माहिती आहे का, होलिका. काय नाव होतं, होलिका. आणि तिला वर होता की ती आगीमध्ये गेली, तिला आग जवळ असली किंवा आगीमध्ये जरी ती आतमध्ये गेली तरी तिला जळणार नाही किंवा तिला आग लागणार नाही, काहीच नाही होणार, असं तिला एक आशीर्वाद होता. वर होता तिचा. तर तिला काय सांगितलं, हिरण्यकश्यपूनी, तू घेऊन बस प्रल्हादला आतमध्ये बाळा, तो लहान बाळ आहे ना, त्याला घेऊन, बाळ आहे जरा मोठा, त्याला घेऊन बस मांडीवर आणि आम्ही बाजूनी आग लावतो. एवढा दुष्ट होता तो, म्हणून त्याने तसं करायला सुरू केलं. आणि तेव्हा काय झालं, ते होलिका घेऊन त्याला घेऊन बसली आगीमध्ये. पण काय झालं, परत तो
विष्णूचं स्मरण करत होता. ते स्मरण केल्यामुळे काय झालं, त्याच्या भोवती एक कवच झालं. कवच म्हणजे कोणीच त्याला हात लावू आजसुद्धा हात लावू स्पर्श करू शकले नाही, कोणीच काही करू शकले नाही. आणि तो एकदम व्यवस्थित राहिला, सुका त्याला काही आग लागली नाही, काहीच नाही लागलं. आणि मग काय झालं, ती होलिका येऊन बसलेली ना, तिला काय बरं होता की तिला काय होणार नाही, आग लागणार नाही आणि ती जाळली पण जाणार नाही. पाहिलं तर काय झालं, ती होलिका त्याच्यामध्ये जळून खाक झाली. काय झालं, खाक म्हणजे राख असते ना, तशी झाली. आणि प्रल्हाद तसाच राहिला व्यवस्थित. आणि त्याच्या बाजूला पण आग नव्हती, अशी मध्ये असं असतं, आजूबाजूला फक्त हवा होती. कळलं, असं म्हणजे काहीच त्याला झालं नाही. आणि हा पण परत दुसरा चमत्कार झाला. म्हटलं अरे हे काय चाललंय. असं झाल्यावर मग तो बाहेर आला. प्रल्हाद आईला भेटलो आणि सांगितलं की ते हिरण्यकश्यपूला हे सगळं असं करून येईल. तरी पण तो खूप वाईट होता. तर नंतर एक दिवशी शेवटी काय झालं, तिसऱ्या वेळेस तो हिरण्यकश्यपू त्याची परीक्षा घेत होता. तू एवढं तुझ्या देवाबद्दल बोलतो आणि तू म्हणतो देव सगळीकडे आहे, मला दाखव कुठे आहे, ह्याच्यामध्ये आहे का. तर तो म्हणतो माझ्या सगळीकडे देव आहे, कुठे मला दिसत नाही. म्हणतो ह्याच्यात आहे का, त्याच्यात आहे का, हो सगळीकडे आहे. मग तो एका खांब्याकडे दाखवतो. कोण, हिरण्यकश्यपू. या खांब्यामध्ये आहे का देव, खांबा दिसतो तुम्हाला. हो, आम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये काय आहे, रेती सिमेंट, हो की नाही, बांधलेलं असतं. तर म्हटलं ह्याच्यामध्ये आहे का, हो आहे. प्रल्हाद म्हणतो आहे, त्याच्यात देव आहे, सगळ्यात आहे. कसं ते लाथ मारतो त्याला, म्हणजे लाथ मारतो की पडतो, असा मोडून पडतो. आणि मोडून पडून त्याच्यावरून कोणी येतं मग ते बाहेर. हां, हे तुला माहिती आहे, मग त्याने काय, नरसिंह. नरसिंह म्हणजे कोणाचा अवतार असतो, विष्णूचा अवतार. तो येतो आणि मग तो त्याला हिरण्यकश्यपूला पण वड असतो की तो आतमध्ये मरणार नाही, बाहेर मरणार नाही, आत मरणार नाही, इकडे मरणार नाही, तिकडे, असं काय काय असतं. पण मध्ये असं ह्याच्यामध्ये असतं ना, काय म्हणतात, दोन खोलीच्या किंवा आत आणि बाहेरच्या मधची जी जागा असते तिकडे तो मरेल. आणि त्याला शस्त्र असतं ना, तलवार आणि काय असतं, गदा, हे सगळं शस्त्रांनी पण कोणी मारू शकणार नाही. म्हणून तो नरसिंह तसा अवतार, की माणसाच्या हातून पण त्याला मृत्यू नाही होणार. म्हणून नरसिंह म्हणजे काय, अर्धा माणूस आणि अर्धा सिंह, बरोबर. आणि सिंहाला काय असतं, म्हणून मग तसला अवतार घेतो विष्णू. कळलं. आणि त्याला काय करतो तुम्हाला माहिती आहे. आणि त्याप्रमाणे कारण ते वराच्याकडं वर असतो ना, त्याला कोणी शस्त्राने मारू शकत नाही. म्हणून मग विष्णू त्याला खाली आणि मग तो हिरण्यकश्यपू काय मरून जातो. ते म्हणजे सगळे वाईट गोष्टींचा अंत होतो की नाही. त्यासाठी हे होळी काय करतात, सण करतात, म्हणून त्याला होळी नाव पडलं. पण आता आम्ही जेव्हा होळी करतो ना, तेव्हा काय करायचं असतं, आमच्यामध्ये जर काही वाईट गोष्टी असल्या ना, त्या होळीमध्ये टाकायच्या. आता जर मी खोटं बोलत असेल, हां, मला माहिती आहे खोटं बोलायचं चांगलं का नाही, तर ते होळीत टाकायचं. आणखी काय सांग बघ, वाईट गोष्टी लवकर चालतं, लवकर हां, कुणाला मारलं बरं का, ते नाही आपण मनात करायचं, मी आणखी नाही मारला, ते मारायचे जे विचार असतात ते होळीत टाकायचं. मग तू कोणते सांग, चोरी करणे चांगलं का, ते नाही, ते पण होळीत टाकायचं. असं करून सगळे असल्या गोष्टी आम्ही होळीत टाकतो. आणि होळीची मग पूजा पण करतात, होळीला पूजा करतात. आणि पुढच्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आग वगैरे सगळी थंड होते ना, तेव्हा ती राख पण राख असते ना त्याच्यात, ते पण सगळेजण असे लावून
आणि होळीच्या नंतर काय करतात? एक छान गंमत असते. धुलीवंदन दिसते, धुलीवंदन झालं मग रंगपंचमी. आज ना दीपावली आहे ना, ते तुमच्यासाठी छान ॲक्टिव्हिटी घेऊन आले. रंगपंचमी सरप्राईज त्या बाबतीत बोलते. त्याच्यात पुष्कळ रंग आहेत, तुम्हाला खूप आवडते. तर होळीच्या वेळी म्हणून ते रंग लावतात ना, हो की नाही? पण पुष्कळ रंग म्हणजे असे चांगले रंग लावायचे असतात, कुठेतरी डोळ्यात जातात आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे, हो की नाही? जराशी असंच गंमत म्हणून थोडीशी लावायची आणि त्रास नाही द्यायचा. त्रास न देता होळी करायची. आता कळलं ना तुम्हाला होळीबद्दल? मी नाव कसं पडतं होळी, त्याच्यामागे गोष्ट आहे, हो की नाही? आता